बॅलेट पेपर लावा बरं आहे साहेब. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाने कोर्टाने दिलेला निर्णयाला सुद्धा आधार दिलेला नाही. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला इलेक्शन कमिशनला, तरी त्यांनी तो पाळलेला नाही. हे जास्त महत्त्वाचे. आम्ही पाठवणार उद्या सुट्टीचं पण परवाचं आमचं हे निवेदन चाललं. लोकतंत्र बचाओ. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करा, बंद करा. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करा, बंद करा. ईवीएम हटाओ, लोकतंत्र बचाओ. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा. ईवीएम हटाओ, लोकतंत्र बचाव, ईवीएम हटाओ, लोकतंत्र बचाव, ईवीएम हटाओ, लोकतंत्र बचाव. देव जमदाडे, राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाव आंदोलन ह्या माध्यमातून आम्ही पूर्ण भारतभर 31 राज्यामध्ये आणि 550 जिल्ह्यामध्ये देशव्यापी EVM हटाव, जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे हटवून त्या ठिकाणी बॅलेट पेपर म्हणजे जुना जो बॅलेट पेपर आहे शिक्का मारण्याचा, तो आणायसाठी हे पूर्ण भारतभर 550 जिल्ह्यामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन आम्ही करत आहोत. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. हे 5 टप्प्यामध्ये आंदोलन चालणार आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही ह्या 2017च्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या इलेक्शनमध्ये मशीनचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा झालेला आहे. तो भ्रष्टाचार जर थांबवायचा असेल तर पूर्वीचं जे बॅलेट आहे, बॅलेट पेपर, तेच आणावं लागेल. त्याच्याशिवाय हा वोटिंग मशीनचा भ्रष्टाचार थांबणार नाही. आणि त्याशिवाय मुक्त, निपक्ष आणि पारदर्शी ही भारतातली मतदान प्रक्रिया ही होणार नाही. या संदर्भात आम्ही पूर्ण भारतभर 550 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन करीत आहोत. धन्यवाद.